बैठकीत सांगितलं। मुंबई शहरातली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा प्रकल्पातील TBM प्रकल्पाचा शुभारंभ आणि टनेल बोरिंग मशीनचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झालं। मुंबईतील पूर्व मुक्त मार्गामुळे नागरिकांना पूर्व उपनगरातून दक्षिण मुंबईत 20 ते 25 मिनिटात पोहोचता येतं, मात्र पुढील प्रवासासाठी अर्धा ते पाऊण तास वाहतूक कोंडीत अडकावं लागत होतं। तसंच पश्चिम उपनगर आणि दक्षिण मुंबईतील नागरिकांना नवी मुंबई विमानतळाकडे जाण्यासाठी लांबचा मार्ग घ्यावा लागत होता। या समस्येवर तोडगा म्हणून ऑरेंज गेट बोगद्याची संकल्पना मांडण्यात आली। या प्रकल्पामुळे मुंबईच्या वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। हा बोगदा जवळपास 100 वर्ष जुन्या हेरिटेज इमारती तसंच पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गिकेखालून जाणार आहे। विशेष म्हणजे हा बोगदा मेट्रो 3च्या 50 मीटर खाली खोदला जाणार आहे। त्यामुळे हा प्रकल्प एका अर्थानं अभियांत्रिकी आश्चर्य ठरणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। या प्रकल्पाचं काम डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असून ते आणखी 6 महिने आधी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे। L&T या नामांकित कंपनीकडे कामाची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं। आपण जो नवी मुंबईचा एअरपोर्ट तयार केला त्याच्याकडे जाण्याकरता दक्षिण मुंबईतले लोक किंवा वेस्टर्न सबर्ब्सचे लोक यांच्याकरताही एक प्रकारे खूप लांबचा पल्ला त्याच्यामध्ये त्यांना गाठावा लागत होता आणि म्हणूनच हा जो काही ऑरेंज गेट टनेल आहे याची संकल्पना करण्यात आली आहे। अतिशय महत्त्वाचा असा हा अर्बन टनेल असणार आहे की ज्याच्यामध्ये आपण ईस्टर्न फ्रीवेला कोस्टल रोडशी जोडतो आहोत। एक ज्याला इंजिनिअरिंग मार्बल म्हणतो अशा पद्धतीचं एक इंजिनिअरिंग मार्बल आपण तयार करतो आहोत। राज्यात पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मदतीचा